त्या सिलेक्टेड झाडांना तुम्ही मोहर घ्यायचा. आता हे आंबे बघा याला किती लागलेत, बरेच इकडून इकडून ह्या बाजूनी पण 10-15 लागले. आहेत. आता हे काही याला ट्रीटमेंट न करता लागले. हा आपण ज्या वेळेला ह्याला ट्रीटमेंट करणार ना, हा आता ह्याला कटिंग केली, छाटणी केली आहे ना, हो केली ना. हा मग आता ते परत भरेल झाड. आता हे छाटणी केलेली जवळजवळ एक 1.25 महिना झालेला आहे. त्याच्यानंतर फुटले झाड. हा आता हे काही पांडवस आता त्याला काय करायचं आपण, ऑगस्टच्या दरम्यान मी सरांना सांगतो काय खतं कसं काय करायचं ते. त्यावेळेला ती खत तशी द्यायची झाडाला आणि मोहर फोडून घ्यायचं. नाही, दर महिन्यातून 1-2 वेळा फवारणी असते हो आमची. फवारणी मी शेड्यूल दिलंय ना आणि सगळं 1-2 सरांना. झाडाला भांडगुळ लागलेले हो. ह्या आंब्याचा साईज सर खूप मोठा होतो. खत ऐका ना, हम्म. खास कुजलेलं खत आणतो मी. आता यांना माहित नाही, कुणी ओळख नाही गावाकडं. हा 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 मी लांब लांब जाऊन खत आणतो अच्छा. आणि ठाकर लोक असतात ना, हम्म. त्यांच्याकडून करून घेतो. बरोबर. ह्याला सर काहीतरी बांधा वगैरे काहीतरी करायला खालून असं बोजा झालाय जास्त हा. काठी बांधतो. तर ते बांधा जरा, बरं. कारण हाच प्रॉब्लेम होतो म्हणून आपण पहिली 2 वर्ष घेऊ नको म्हणतो हो शेतकऱ्यांना. नाही खोड. कारण काय होतं, एकदा फोटो झाड पाठवला वाकलं, होता की. तुम्हाला फोटो पाठवला होता हा. की खोड किती मोठी खोड झाली. जाड व्हायला पाहिजे, खोड अशी व्हायला पाहिजे. अशी खोड खाली, झाली हा ना, खाली. हा काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याचं पण व्हायला लागले खोड, पण हे शेवटी शेंड्याला लागतो मोहर आपला. हो. हे घेऊन झोपतं असं झाड. हो. त्याच्यामुळे आपण आता हे 2 वर्ष नंतर घेऊ लावलेलं नको झाड म्हणतो आहे. आपण. नंतर लावलेलं झाड आहे. हे नंतर हा. हे झालेलं हे बघा, नाही, हे पण फुटणार फुटलं. फुटणार काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित हे छान झाली सगळे बाग. दगडी आहेत बघा. सगळी दगडीत आहे का, सगळे खाली सगळी मुरमाड आहे सगळं. मोरमाड आहे. त्याच्यामुळं काय आहे, हे आपलं गाव कुठलं? खरपुडी. खरपुडी. हा खरपुडी. कुठल्या तालुक्यामध्ये येते हे? खेड, राजगुरुनगर. राजगुरुनगर खेड. आता हे झाड चांगलं झाले. झाड पडतील का हो हे? नाही, काही होत नाही. नाही ना. नाही काही बरं, होणार आता नाही. त्याला बोर्ड पेस्ट करायची. हा आणि ते लावा खाली. हा, मी सांगितलं सरांना, बोलले कुठपर्यंत लावायची? इथपर्यंत. हा तिथपर्यंत लावा. हा लावा तिथपर्यंत. ते मोरचूत चुना. मोरचूत चुना भिजत ठेवायचा. हा त्याचं प्रमाण वगैरे सगळं मी पाठवतो. ते सगळं एकत्र करायचं. हा हा. किती तासानंतर एकत्र करायचं, किती लिटरचं घ्यायचं, ते सगळं मी प्रमाण पाठवतो. बरं त्याप्रमाणे घ्या आणि नुसतं ब्रशनी लावून टाका सगळं. बरं. तसं काही कुठं प्रॉब्लेम आहे? एकच झाड जरा हे झालं होतं. ह्याला अच्छा. काही वाटत नाही तसं काही. नाही, सगळी झाडं व्यवस्थित आहेत. हा फक्त ह्याच्यातली काय आहेत, आता जी थोडीशी वीक राहिली आहेत हा हा. त्यांना आपल्याला खताचं शेड्यूल चेंज करायला पाहिजे. असं आता जी छोटी दिसतात ना तिथे त्यांना, हा. दोन, इथे एक आहे. आणि नंतर जी मागून लावली आहेत झाडं आपण, हा, हा. त्यांना खतं वेगळी दिली गेली पाहिजेत. आणि बरं. ह्यातल्या सिलेक्टेड झाडांनाच मी दाखवतो मोठी, तुम्हाला हा, कशी झाडं घ्यायची. मोठी. त्याच झाडांना फक्त मोहर ठेवायचा, बाकीच्या सगळ्याचा काढून टाकायचं. बरं. हे काय, हे आजल्या झाडांना घेतलं चालेल की? जरा हे बघा, हे मोठी गेलं चांगली होतं. पुढं. आता ते त्या आहे- कोपऱ्यातलं ऐका झाड ना. बघा. कलमातच आहे ना हे? ही कलमत आहे, हा, ही कलमी आहे. ते एकच तेवढं नाही ना. नाही ते नाही, ते काढून टाका. मला वाटतं यंदाच्या वर्षी काटे ठेवायला पाहिजे होत्या. हो, इथं नाही, काय गरज नाही. कारण पहिले वर्षी आहे ना असे काटे बांधले ना, असे हा, हे जो खोड झाले बघा काका, हा केवढं खोड झाले. खोड मस्त झाले बघा. अशी खोड व्हायला पाहिजेत. आणि डबल वाट्यावरचा आहे ना सगळा आपला.